नमस्कार, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा अध्यक्ष प्रांजल पंकज भाटे. मी गेले 2 वर्षापासून ह्या बस स्टँडची चौकशी करत होती. अरगडे साहेबांशी 2 वेळा मीटिंग झाली. ते बोलले की ग्रामपंचायतकडे हे जे काम आहे ते ग्रामपंचायतकडे आहे. ग्रामपंचायतवाले म्हणतात की अरगडे साहेबांकडे, एसटी महामंडळाकडे, प्रशासनाकडे आहे. मग यांचं नेमकं जनता कोणाला विचारणार? जनतेचा प्रश्न पडतो की दरवेळी आपलं यात्रा आली की त्यांना ते जागे होतात, रस्त्याचे काम करायला जागे होतात. आता यात्रा आहे हे माहिती आहे, त्या आधी 2 महिन्याआधी मला वाटतं की त्यांनी आपलं मीटिंग घेऊन काय असेल ते, कोणी त्याच्यावर थोपवतं, कोणी ते ग्रामपंचायत म्हणते की ते एसटी महामंडळाकडे आहे, एसटी महामंडळ म्हणते की ग्रामपंचायतकडे आहे. हे जे आता कंटिन्यू पाऊस जो चालू होता, 8 ते 10 दिवस जो कंटिन्यू पाऊस चालू होता, त्यावेळी अक्षरशः इथे डोह साचलेला होता. तलावासारखी कंडिशन झालेली होती इथे आणि अक्षरशः बसेस यायला सुद्धा जागा नव्हती. आता अरगडे साहेबांना जर म्हटलं तर अरगडे साहेब म्हणतात की इथं आम्ही भिंत बांधू. आता भिंत बांधली तर त्यांना इन आणि आउटचे 2 रस्ते असतात. प्रत्येक एसटी बस स्टँडवर 2 रस्ते असतात. 2 रस्त्यापैकी जर एक रस्ता तुमचा बंद झाला तर तुम्ही इन आणि आउट एकाच रस्त्याने कराल का? माझं एवढंच म्हणणं आहे की यांनी जनतेचा विचार करावा. यात्रा असते, एवढी प्रसिद्ध, एवढी मोठी यात्रा आहे कपर्दिकेश्वरी देवस्थानची, आणि याचा परिणाम फक्त कोणावर होतो? जनतेवर होतो. सामान्य जनता बसनी आपली अपडाऊन करतात, यात्रेला येतात. आणि माझं एवढंच म्हणणं आहे का यांनी प्रशासनाने दखल घेतली पाहिजे की आता पण तुम्ही बघू शकता, खड्डे बघू शकता आणि तिथे चिखल बघू शकता. हा 10-15 दिवस कंटिन्यू जो पाऊस झालेला होता, त्यावेळी जो झालेला पाऊस आहे त्यांनी हे गाळ जमा झालेला आहे, चिखल जमा झालेला आहे आणि कंडिशन इतकी घाणेरडी आहे की लोकांना उतरताना, चढताना, आज तरी जरा थोडंसं वातावरण थोडंसं मोकळं आहे. जर पाऊस असला तर तुम्ही तिथली कंडिशन बघू शकता. आणि शिवाय ग्रामपंचायतनी हा रस्ता केलाय. हा रस्ता जवळपास 1.5 फूट उंच केला होता. 1.5 फूट उंच केल्यानंतर इथे पूर्णपणे तलावासारखं पाणी साचलेलं होतं आणि आम्ही एवढं पण म्हटलं होतं का हा रस्ता त्या रस्त्याला समांतर करा. ते सुद्धा त्यांनी केलेलं नाहीये आणि तिकडे सुद्धा हा रस्ता 1.5 फूट उंच झाल्यामुळं तिथं पूर्णपणे खड्डा झालेला आहे. अक्षरशः तुम्ही तिथं मोरे चौकामध्ये पाहू शकता. ती PWDची जी ती लाईन आहे ती सुद्धा खूप घाणेरडी आहे. रस्त्याने येणं जाणं कसं करावं ते समजत नाही. ग्रामपंचायत म्हणते की अरगडे साहेब इकडे एसटी महामंडळ म्हणते की ग्रामपंचायतकडे. आणि शिवाय ते जे वेश आहे, आपली मेन वेश आहे का जी बाजारपेठेची वेश आहे, तर तो रस्ता सुद्धा खूप घाणेरडा आहे. खड्डे पडलेले आहे. लोकांना येताना जाताना गाड्यांनी कितीतरी बायका पडलेल्या आहे. मला कॉल करतात बऱ्याच जणी की रस्त्याकडे लक्ष दे, तू काहीतरी कर. आता माझं एवढंच म्हणणं आहे की इथे जो तो येतो, आमदार येतो, खासदार तर येतच नाही, आमदार येतो, भाषण करून जातो. माझं एवढं म्हणणं आहे का त्यांनी सुद्धा याच्यावर दखल घेतली पाहिजे. आणि निधी मिळाला म्हणतात, किती 2 कोटीचा निधी मिळाला बस स्टँडला, मग गेला कुठं तो निधी? हा निधी 40 लाख रुपयाचा निधी 4 वर्ष झाली आलेला होता. मला स्वतः छायाताईंनी सांगितलं होतं, सरपंच, माजी सरपंच छायाताई, त्यांनी सांगितलं की ह्या रस्त्यासाठी 40 लाख रुपये निधी मिळाला. तो निधी 4 वर्षानंतर का वापरता? माझं एवढं म्हणणं आहे की निधी आला तर लवकरात लवकर त्या गोष्टी संपुष्टात याव्या आणि जनतेसाठी त्यांनी दखल घेतली पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद.